हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ मी रेखा स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये। नवीन चॅनल आहे आपलं, तर चला आज झालेले आहे आपण वेट लॉसची जर्नी आपली चालू आहे। तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राइब करायचं आहे। आणि आपल्याला झालेले आहे सकाळचे 7:30 वाजलेले आहेत, तर सकाळी फक्त डिटॉक्स पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि एक्सरसाइजला सुरुवात करायची आहे। तर सुरुवातीला बघा आपण रात्रभर झोपलेला असतो तर अंग आपलं असं आकडून गेलेला असतो, तर सुरुवातीला लगेच एक्सरसाइजला आपल्याला सुरुवात करायची नाही। जे आपले जॉइंट आहेत ते पूर्णपणे मोकळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे जे हाताचे आहे जे पायाचे आहेत, म्हणजे अगोदर आपल्याला पूर्णपणे शरीर हे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे इजा आपल्याला अजिबात होणार नाही। हाताचे म्हणजे जे तुम्ही करता येईल तुम्हाला ते करू शकता, किंवा मी जे करत आहे तेही करू शकता। तर झालेली आहे आपली एक्सरसाइजला सुरुवात आणि आज एक्सरसाइजचा आपला 9वा दिवस आहे। तर कुठलेही जे तुम्हाला गाणे म्हणा, अभंग म्हणा किंवा काही जे नामस्मरण म्हणा, जे तुम्हाला आवडत आहे ते लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला सुरुवात करून घ्यायची आहे एक्सरसाइजला। त्यानं काय होतं बघा, आपलं मन आपलं असं वाटत नाही एक्सरसाइज करायलो तर आपण असं अजिबात वाटत नाही। आणि सकाळी जेवढे आपण एक्सरसाइज करू ना तेवढं शरीरावरती आपल्या खूप छान परिणाम भेटतो, कारण मलाही भेटलेला आहे। मी सुरुवातीला 2-3 दिवस जे सुरुवातीचे व्हिडिओ टाकले आहेत त्यामध्ये मी दुपारी मला वेळ भेटत होता, तर ठरवलं होतं की दुपारची एक्सरसाइज करायची। पण मग काय होतं ना, आपली पूर्ण कामं वगैरे झाली सगळी करून की मग ते आळस येत होता, मग जीवाला असा थकवा जाणवल्याने होत होता आणि मग काय वाटायचं नाही चला आता आपण थोडंसं झोपूया। एक्सरसाइज काय 4 वाजता करता येईल, मग 4 वाजता परत आपलं पाणी आलं, दळण आलं, परत जे राहिलेली कामं आहेत ती आलं, किंवा मार्केटला जाऊन भाजीपाला वगैरे घेऊन येणं, 4ची नंतरची ती कामं असतात आपली। मग नंतर विचार केला, म्हणलं एक्सरसाइज काही होत नाही दुपारची, मग आपण थोडंसं सकाळीच लवकर उठायला सुरुवात करूया। आणि आता सकाळी बघा मी 5 ते 5:15ला उठायला सुरुवात केलेली आहे आणि सकाळची एक्सरसाइज करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे सकाळी आपलं जे उरकून आहे ते सकाळचं ह्यांचं उरकून द्यायचं, मुलांचं जे काय आहे डब्बे वगैरे आहेत ते बनवून घ्यायचं आणि नंतर आपल्याला वेळ मग जे किती एकदा स्वयंपाक झाला ना, धुणं भांडे काय आपण केव्हाही करू शकतो, पण जो काय वेळ आहे तो मग आपल्यासाठीच पाहिजे, यासाठी मग मी डब्बा वगैरे करून घेते आणि नंतर एक्सरसाइजला सुरुवात करते। मला इथं चालायला वगैरे जायला जागा नाही आहे, खूप लांब जायला लागतं, तर त्यामुळे मी चालायला वगैरे काही जात नाही आहे। जी काय इजी एक्सरसाइज आहे ती घरामध्येच करते। हे पाहू शकता मी जी एक्सरसाइज करत आहे ही एक्सरसाइज जो साईडचा भाग आहे, जो दंडाचा भाग आहे, जो मांड्याचा भाग आहे, करायला जरी आपल्याला खूप इजी दिसत असली तर ही एक्सरसाइज मी आता सवय झाली तर बरोबर 5 मिनटं करत आहे। तर पाहू शकता पोटाचा एकदम घेर आहे ना माझा कमी झालेला आहे। काय झालं नाही, मी जशी एक्सरसाइज करायला सुरुवात केली आहे तसं माझं आहे ना, म्हणजे दंडाचा काही घेर मला कमी वाटत नाही आहे, आणखी होईल तोही हळूहळू, पण पोटाचा मात्र पूर्णपणे घेर मला असा ना जाणवत आहे कमी झाल्यासारखं। मला वाटतं अर्धा इंच तरी पोट माझं पूर्णपणे कमी झालेलं आहे। तुम्ही माझा सुरुवातीचा व्हिडिओ पहा, मी काय बिफोर आणि आफ्टर असे काय फोटो वगैरे काय टाकत नाही आहे, कारण माझं नवीन चॅनल आहे त्यामुळे ते मला काही तेवढं जमतही नाही। जे काय आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता, तुम्हाला समजेल पहिला फरक आणि आत्ताचा काय फरक आहे। तर त्यामुळे मला काही तेवढं जमत नाही, त्यामुळे मी काही टाकत नाही, तर तुम्ही नक्कीच जाऊन पाहू शकता। आणि ही आत्ताची जी एक्सरसाइज करत आहे ही एक्सरसाइज आपल्या पोटावरती आणि पूर्ण शरीरावरती काम करते। ही एक्सरसाइज आपल्याला करायची, जशी जमेल तुम्हाला तशी करा। पाहू शकता मी अगोदर 2 हाताने केली आणि नंतर एका हाताने केली। तुम्ही म्हणाल असे आपण क्रॉसमध्ये पायही टच करू शकतो, हो पाय पण टच करू शकतो आपण। कसं होतं ना बघा, रोज एकच एक्सरसाइज करून ना बोर होतं आपल्याला, तर मी काय करत असते ना, एक्सरसाइजमधूनच एक्सरसाइज जी मला आवडेल, जी मला जमेल आणि जी वाटेल की हां ही शरीरावरती काम करेल ती एक्सरसाइज निवडून काढत असते आणि तेच करण्याचा प्रयत्न करते। असं काही नाही आहे की बाबा पायावरती आहे तर ही आपण पायावरच करू शकतो, नाही, पायावरती आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे आणि ही वेगळ्या पद्धतीची आहे, असर मात्र आपल्याला दोन्ही नाही होणार आहे। पण रोज तेच करून कंटाळा येतो आणि एकतर कधी काय होतं ना, हे नको वाटतं एक्सरसाइज करायला, म्हणजे सगळं करू शकतो आपण पण एक्सरसाइज करायला अजिबात आपल्याला उलास येत नाही, कारण माझ्याही बाबतीत इथून मागणं तेच होतं। पण आता मात्र जिद्द धरली आहे। कोणी 30 दिवसाचं चॅलेंज घेतं, कोणी 60 दिवसाचं घेतं, कोणी 15 दिवसाचं घेतं, कोणी 21 दिवसाचं घेतं, पण नाही, मी ह्यावेळेस जिद्द धरली आहे आणि 100 दिवसाचं चॅलेंज घेतलेलं आहे। म्हटलं पाहूया तरी 100 दिवसाचं चॅलेंज घेऊन एकदम वजन आपलं किती कमी होत आहे। तर मी पहिल्या 30 दिवसाचं चॅलेंज घेतलं होतं, तर 1.5 महिन्यामध्ये माझं 5 किलो वजन कमी झालं होतं पहिलं। आणि एक्सरसाइजमध्ये काय होतं बघा, दम लागतो आपल्याला खूप, तर असं म्हणजे लागोपाठ कुठलीच एक्सरसाइज आपल्याला करायची नाही आहे,
थोडंसं एक्सरसाइज करून झालं की म्हणजे आपले जे सेट आहेत ते आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही 30 वेळा करताय, 60 वेळा करताय, तर 30 वेळा करत असेल तर आपल्याला असं 3 वेळा करायचं म्हणजे 90 वेळा होईल. तर असे करून म्हणजे चिटिंग अजिबात करायची नाही. होईल तितकी एक्सरसाइज ही आपल्याला प्रामाणिक करायची आहे. आणि आपले जास्त ना जे भाग वाढलेले असतात ते एकतर पोटाचा भाग असतो, दंडाचा भाग असतो आणि खालती मांड्याचा भाग असतो. या भागावरती लेडीजचे जास्त म्हणजे फॅट असतं. तर त्यामुळे होईल तशाच एक्सरसाइज आपल्याला निवडायच्या आहेत. आणि मी जे एक्सरसाइज करत आहेत त्या सगळ्यात तशाच आहेत. खूप म्हणजे काय खूप इफेक्टिव्ह आहेत. आज फक्त आपला 9वा दिवस आहे आणि 9 दिवसांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी रिझल्ट हे जाणवलेला आहे. आणि आहार म्हणाल तर तुम्हालाही माहीत आहे आणि तुम्हाला सर्वांनाही सांगत आहे, वजन कमी करायचे म्हणजे उपाशी अजिबात राहायचं नाही. आपल्याला उपाशी राहून अजिबात वजन कमी होत नाही. तर आपल्या शरीरामध्ये वीकनेस येते हे मात्र नक्की आहे. तर आपल्याला वीक अजिबात व्हायचं नाही, कारण आपल्यावरती खूप भार आहे. आपल्याला संसार सांभाळायचा आहे, मुलांना सांभाळायचं आहे, सर्व बघून आपल्याला स्वतःचं शरीरही सांभाळायचं आहे. त्यामुळे उपाशी अजिबात राहायचं नाही. म्हणजे एकही टायमाचं आपल्याला जेवण वगैरे स्किप करायचं नाही आहे. फक्त काय करायचं आहे ना, जे काय असेल आहार तो आपला सकाळचा वेगळा आहे. तिन्ही टाईम एकच आहार घ्यायचा नाही आहे. म्हणजे सकाळचं काय असेल तर थोडंफार हलकं फुलकं घ्यायचं आहे. दुपारी छानपैकी पद्धतशीर जेवण करायचं आहे. फक्त काय करायचं आहे ना, ज्या गोष्टीमध्ये कॅलरीज जास्त आहे ना त्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. म्हणजे भात जर तुम्ही 2 वाट्या घेत असाल तर एकच वाटी भात घ्यायचा आहे. चपात्या जर तुम्ही 2 खाता असाल तर त्यामधली आपल्याला किमान अर्धी तरी चपाती कमी करायची आहे. आणि होईल तितकं ना दही खायचं आहे आपल्याला. ताक पिऊ शकता तुम्ही ना. आता तर कलिंगड वगैरे खूप फळं आहेत तर तुम्ही तेही फळं खाऊ शकता. किंवा काकडी आहे, मुळा आहे, गाजर आहे, जे तुम्हाला सॅलडमध्ये आवडेल ते तुम्ही खाऊ शकता. पण दुपारचं छान पद्धतशीर जेवण करायचं आहे. आणि संध्याकाळचं म्हणाल तर चहा घेत असाल तर तुम्ही 4-5च्या दरम्यान थोडासा चहा घ्यायचा आहे. बिस्किट खात असाल, 4 खात असाल तर 2च बिस्किट खायचे आहेत. आणि होईल तितकं ना दिवसभर, आता आपण म्हणतो बघा सकाळी एक्सरसाइज केली आहे, आता दिवसभर काही करण्याची गरज नाही. होईल तितकं आपल्याला दिवसभर ॲक्टिव्ह राहायचं आहे. जरी वाटलं नाही की दुपारची झोप येत आहे आपल्याला, तर निदान कमीत कमी 5 ते 10 मिनटं आपल्याला लोळायचं आहे. म्हणजे झोप जरी म्हणतो ना थकवा येतोच आपल्याला, एक्सरसाइज वगैरे केलेले असते, घरातलेही भरपूर कामं केलेले असतात तर थकवा येतोच. मला माहीत आहे, कारण मी गृहिणीच आहे मी पण. तर त्यामध्ये हे आपण झोपलो ना दुपारचं तर कमीत कमी 10 ते 15 मिनटं आपल्याला थोडंसं झोपायचं आहे. असं कसं बघा, आपण पहिलं काम झालं की जी पडून राहायचो, मालिका लाव, कुठं काय लावते बघत. मालिका बघा मी नाही म्हणत नाही, पण काहीतरी शरीराची हालचाल करत करायचं आहे आपल्याला. एकदम असं झोपून वगैरे अजिबात राहायचं नाही आहे. काही का होईना करत राहायचं आहे. नाहीतर मग तरच आपल्या शरीरामध्ये छान एनर्जी राहील आणि जे आपण वजन एक्सरसाइज वगैरे केलेली आहे तिचं आपल्या शरीरावरती छान काम करेल. तर त्यामुळे होईल तितकं ॲक्टिव्ह राहायचं आहे. आणि जी मी एक्सरसाइज करत आहे ही एक्सरसाइज मी आता 100 प्रत्येक एक्सरसाइज मी 100 वेळा करायला सुरुवात केलेली आहे. तर पाहू शकता तुम्ही, काही झाकून ठेवलेलं नाही आहे मी, सगळं म्हणजे तुमच्या समोर आहे. तर त्यामुळेच म्हणत आहे मी, माझा पहिला व्हिडिओ पहा आणि आजचा व्हिडिओ पहा. माझ्या पोटाचा पूर्ण म्हणण्यापेक्षा म्हणजे बऱ्यापैकी झालेला आहे. म्हणजे 9च दिवस झालेला आहे. आपलं 100 दिवसाचं चॅलेंज आहे तर 9 दिवस झालेले आहेत फक्त. आणि 9 दिवसाच्या हिशोबाने आपल्या शरीरावरती खूप परिणाम पडलेला आहे. तर थोडंसं ना एक्सरसाइज सोडली ना दुसरी पकडण्यासाठी थोडासा वेळ द्यायचा आहे. कारण आपल्या शरीराने आपण अगोदर वेगळीच ॲक्टिव्हिटी केलेली असते, नंतर आपल्याला थोडीशी वेगळी करायची असते. तर त्यामुळे थोडेसे हातपाय थोडेसे हलवून घ्यायचे, सेटल होईपर्यंत आपण, की आपल्याला वाटलं पाहिजे की नाही आपण व्यवस्थित सेटल झालो आहे यामध्ये, आता आपण दुसरी एक्सरसाइज करू शकतो. अशा काळजीपूर्वक एक्सरसाइज करायच्या आहेत आपल्याला. एकदम असं शांत चित्ताने करायचे आहेत. म्हणजे कुठलीही घाई गडबड करायची नाही. कारण जेवढा आपण पॉझिटिव्ह ह्याने एक्सरसाइज घेऊ ना किंवा मला तेवढा आपल्या शरीरावरती छान असा परिणाम जाणवेल आपल्याला. आणि नाही बाबा माझ्या डोक्यात 1000 विचार आहेत दुसरेच आणि माझी अजिबात इच्छा नाही एक्सरसाइज करण्याची, असं अजिबात करायचं नाही. मी तर पाहू शकता माझे मुलं हे असतात तिथं, कारण माझी छोटीशी रूम आहे. तर माझे सगळे कधी तर माझा मुलगा पाठीमागं बेडवरती झोपलेला असतो आणि मी एक्सरसाइज करत असते. अडथळे भरपूर येतात बघा, आपल्याला कारणं भरपूर सापडतात. पण मी आता ठरवलेलं आहे अजिबात कुठलाच अडथळा आणि कुठलंच कारण आपल्यापर्यंत येऊ द्यायचं नाही. कारण आपलं खरंच मैत्रिणींना मी सांगत आहे, फिट राहणं खूप जरुरी आहे. काय डोक्यामध्ये खिचडी पकते ना हे आपल्यालाच कळत नाही आणि नको त्या गोष्टींची असते कधी वेळा. तर मी जशी एक्सरसाइज करत आहे ना तेव्हापासून मला जाणवत आहे माझ्या शरीरावरती तर
परिणाम झालाच आहे खूप, पण माझ्या मनावरती खूप छान परिणाम झालेला आहे. कुठं वेळ निघून जातो मला अजिबात समजत नाही. मुलांचा अभ्यास घेणं, मुलांसोबत खेळणं किंवा त्यांच्यासाठी काही करणं, चिडचिड वगैरे होणं अजिबात कमी झालेली आहे आणि वेळ म्हणजे पुरत नाही आहे. सकाळी जरी लवकर उठलो ना ते कामही पटापटा होतात आणि शरीरामध्ये एनर्जी म्हणाल तर ती वेगळ्याच प्रकारची आलेली आहे. पण सुरुवातीला म्हणाल तर 4-5 दिवस मला खूप त्रास झाला बरं का. तर पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, परत म्हणेल तुम्हाला. तर तुम्ही ते व्हिडिओ नसतील पाहिले तर पहा. सुरुवातीला आपण सुरुवात कशी करायची आहे ही मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर नक्की तुम्ही त्या पद्धतीने सुरुवात करायची आहे. आणि ही जी आताची एक्सरसाइज करत आहे मी, ही एक्सरसाइज मी 100 वेळा करत आहे. तर माझी मुलं आहे ना समोरून मला हसत होती, बोलत होती. म्हणजे त्यांना वाटत होतं माझा मुलगा तर सुरुवातीलाच मला म्हणला की मी म्हणलं मी एक्सरसाइज करायला सुरुवात करणार आहे, उन्हाळा चालू झाला आहे आता आणि मला 10 किलो वजन कमी करायचं आहे, मी असं बोलले. तर माझा मुलगा म्हणला तुला मम्मी तू करणं शक्यच नाहीस. कारण मी प्रत्येक वेळेस आहे ना 2 दिवस करायची आणि तिसऱ्या दिवशी हार मानून बसायची. मग कोणालाच विश्वास पटत नव्हता की हा ही करेल म्हणून. तर तो मला समोरून बोलत होता की मम्मी तू खूप ह्याच्यावरती घेतलंस. आणि तो थांबलेला नव्हता, तोही तिथं दारात थांबून, मी त्याला समोर म्हणजे आम्हाला दोघाला काही तिथं थांबता येत नव्हतं, तर तो तिथं दारात उभा राहून मी जसं जसं एक्सरसाइज करेल तो तसा करत होता आणि माझी मुलगीही एक्सरसाइज करत होती. तर आम्ही तिघंही मायलेकरं बघा, म्हणजे माझ्याबरोबर मुलांनाही आवड निर्माण झाली आणि तेही माझ्याबरोबर. जरी मी 1 तास करत असेल तर मुलं माझी कमीत कमी 15 मिनटं का होईना एक्सरसाइज माझ्याबरोबर करतात. तर याचा किती फायदा आहे आपण विचार करू शकतो. आपल्याबरोबर आपणही फिट आणि मुलंही फिट. काही वेळेला आपले मिस्टरही येतील आपल्यासोबत एक्सरसाइज करायला. देव करा आणि तेही आपल्याबरोबर एक्सरसाइज करू. पण मिस्टर आपले ते बोलतात, वेगळेच कारणं देतात, ते कधीच नाही करणार आपल्यासोबत एक्सरसाइज. तर चला आपण तरी करूया आणि मस्तपैकी फिट राहूया. तर ही एक्सरसाइज खूप इफेक्टिव्ह आहे. तर मी अगोदर काय केलं ना, जो पाय घेतला त्यावरतीच हात दिला, तर मला त्याचा काहीच त्रास म्हणजे अजिबात कुठलाच जाणवला नाही. म्हणजे वाटलंच नाही की मी काही ह्यानं फरक पडेल किंवा काही शरीर माझं ताणलं जाते. मग नंतर विचार केला आणि क्रॉस हाताने क्रॉस पाय घेतला, म्हणजे बरोबर मग खूप शरीर असं खिचलं गेलं, ताणलं गेलं आणि मग या एक्सरसाइजचा मला थोडासा फरक जाणवला. मग मी याच पद्धतीनं एक्सरसाइज केली आणि इथं आहे ना 15-15 सेकंद थांबली होती मी. म्हणजे क्रॉस हात घेऊन असं वरती बघायचं आहे, आपल्या छताकडं आपल्याला वरती पाहायचं आहे, म्हणजे मानाचाही एक्सरसाइज होईल आपल्या, म्हणजे पूर्ण शरीराची होते. तर ही एक्सरसाइज मी 30 वेळा केलेली आहे. फक्त 15-15 सेकंद आपल्याला इथं थांबून घ्यायचं आहे आणि एकदम शांत चित्ताने. आणि मी मात्र गाणी वगैरे लावलेले आहेत. आणि बघा सकाळी सकाळी आमच्या इकडं ना काम चालू झालेलं आहे. काय काम असेल बाहेर, त्याचा मशनीचा आवाज येत आहे, तर ते थोडंसं इग्नोर करा. किंवा असेल तुमच्या सोबत तुम्हाला मैत्रीण वगैरे, तर तुम्ही मैत्रिणी पण म्हणतो ना, कपल जोडीमध्ये हे एक्सरसाइज करू शकता. म्हणजे सोबत असेल करूयात आपल्याला एक्सरसाइज करायला मज्जा येते. तर मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, मला तर कोणी सोबत नाही एक्सरसाइज करायला, कारण सगळ्या आहेत माझ्या मैत्रिणी, तर सगळ्या पातळ आहेत, त्यामध्ये मीच थोडीशी हे आहे. तर मला जोडीला मात्र कोणी नाही आहे. तर मी तुम्हाला जोडीला घेऊन एक्सरसाइज करत आहे, तर तुम्हीही नक्की करा. तर झाली आहे एक्सरसाइज करून आपली. तर आज आहे ना एक्सरसाइज करायला अजिबात हे नव्हता, मूड नव्हता, मग त्यामुळं केली तरीही मूड नाही म्हणून बसलेली नाही आहे. एक्सरसाइज मात्र पूर्ण करून घेतलेली आहे, एक्सरसाइज करून झालेली आहे. आणि आता आहे बाकीचे जे कामं राहिले आहेत त्याची बारी आहे आता. तर किती काही जरी असलं, किती बी आपल्याला टेन्शन असलं, ताणतणाव असला किंवा काही प्रॉब्लेम असो, कुठलाही प्रॉब्लेम असला तरी एक्सरसाइज मात्र आपल्याला अजिबात सोडायची नाही आहे. होईल तितकी एक्सरसाइज करून घ्यायची आहे रोजची रोज आपल्या ठरलेल्या वेळेमध्ये. तर कारण उन्हाळ्यामध्येच हे शक्य आहे घाम वगैरे काढणं. पाहू शकता स्किन ही माझी किती भारी झालेली आहे, ना कुठलं मेकअप केलेलं आहे ना कुठलं काहीही. पण जशी मी एक्सरसाइज करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून माझ्या स्किनवरतीही खूप ग्लो आलेला आहे. अशी खूप काय चाललंय, काय झाले भांडणं, तर मुलांचं काय नाही, हे चालतच राहतं प्रत्येकच घरामध्ये असं. तर माझी मात्र एक्सरसाइज करून झालेली आहे आणि आता आहे ना अंघोळ वगैरे करून घ्यायची, कारण खूप घाण वास येतो अंगाचा एक्सरसाइज झाल्याच्या नंतर. त्यामुळे मग अंघोळ करून घ्यायची आहे मला आता. आणि आता वाजलेले आहे सकाळची 9:15 झाले असेल, जास्त काही टाईम झालेला नाही, 9:15 झालेले आहेत. आणि आज आहे रंगपंचमी आणि आज एक्सरसाइजचा आहे आपला 10वा दिवस, म्हणजे 10 दिवस झालेले आहेत बरोबर आपल्याला एक्सरसाइज करायला. आणि आपल्याला 3ऱ्या दिवसापासून छान फरक पडलेला आहे. तर चला आणखीन मेहनत घेऊया.
आणि मस्त वजन कमी करूया। तुम्ही मात्र असेच तुम्ही सुरुवात करा, तुम्ही असं म्हणू नका की वजन कमी होणार नाही, केलं तर सगळंच होतं। ते मी आता तुम्हाला सांगत आहे, यासाठीच मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे, कारण खूप माझ्यासारख्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना वजन कमी करायचे, पण इच्छा तर होते बघा, मनामध्ये येते की आपलं वजन कमी करायचं आहे, पण काही वेळाने काय होतं ना, थोडं आपण 2 मिनिटापूर्वी विचार करतो आणि 2 मिनिटापूर्वीच नंतर वाटतं जाऊ दे आपलं काय होणार आहे ना, तसा विचार अजिबात करायचा नाही। आपलं भरपूर काही राहिलेलं आहे, आणखीन आपली आताशी आपण सुरुवात करणार आहोत असं म्हणायचं आणि एक्सरसाइजला सुरुवात करायची। आपल्याला मेंटली फिट राहायचं आहे, त्यामुळे एक्सरसाइज करणं खूप जरुरी आहे, कारण आता इथून पुढे आपल्याला ताणतणाव पहिल्यापेक्षा आत्ता जास्त जाणवत आहे। तर त्यामुळे शरीरानं तर फिटच होणार आहोत आपण एक्सरसाइज केल्याच्या नंतर, पण मेंटली पण फिट राहायचं आहे, त्यामुळे आपल्याला एक्सरसाइज चालू करायची आहे। आणि तुम्हीही माझ्याबरोबर वजन कमी करू शकता। तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला, कारण आपलं आताची सुरुवात आहे चॅनलची। इथून मागं मी 5 किलो वजन कमी केलेलं आहे, त्यामुळेच माझाही आत्मविश्वास निर्माण झाला माझ्यामध्येही, आणि मला असं वाटलं की नाही मी वजन 5 किलो कमी केलं आहे, ते काय तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे, पण मला इथून पुढची तरी जर्नी शेअर करूया, कारण मला आणखीन 10 किलो वजन कमी करायचं आहे। तर हे बघा, आपण म्हणतो महिन्यामध्ये वजन कमी झालं माझं किंवा 2 महिन्यामध्ये वजन कमी का झालं, तर त्या वजनाला काही अर्थ नाही आहे। तो वजन अजिबात आपण जरी किती उपाशी राहून वजन कमी करण्याला काहीच अर्थ नाही। मी वजन कमी करत आहे, सगळं खाऊन पिऊन जे घरामधला आहार आहे ते घेऊन वजन मी कमी करत आहे। फक्त आहार मात्र आपल्याला अजिबात बाहेरचा घ्यायचा नाही। जे काही आपण घरामध्ये स्वयंपाक बनवतो, भाजी चपाती, म्हणजे तुम्ही जे कराल ते खा, फक्त थोडंसं असं म्हणतो ना एकदम असं फुल पोट भरून। आपल्याला कशी सवय असते बघा, जेवण जरी झालं तरी अर्धी चपाती उरली, नको ही शिल्लक राहायला, घ्या ती अर्धी चपाती, असं अजिबात करायचं नाही। आपण 1.5 चपाती खाल्ली, आता वाटतं आपल्याला नाही आता बस आहे आपल्या जेवणात, अजिबात करायचं नाही, आपलं पोट भरण्यात तिथंच बास करायचं आहे, आपलं अजिबात वजन वाढणार नाही तसं केलं तर। आणि एक्सरसाइज जर कशी करायची म्हणजे पुढचं वाढू द्यायचं नाही आपला, आणि एक्सरसाइज ही कशासाठी करायची, आपण जे मागचं वाढवलेलं वजन आहे ते कमी करण्यासाठी आपलं एक्सरसाइज करणं जरुरीचं आहे। उपाशी राहून अजिबात वजन कमी होत नाही, उलट मी तर म्हणेन वाढतं पण कमी होत नाही। आणि पाणी म्हणाल भरपूर प्यायचं आहे, कोणी म्हणेल 3 लिटर प्या, कोणी म्हणेल 4 लिटर प्या, मी तर म्हणेल जितकं पेताय ना आता त्यापेक्षा थोडंसं जास्त प्या। मग आता तुम्हाला माहिती तुम्ही किती पेताय काय पेताय, पण त्यापेक्षा प्रयत्न करायचा आहे की जास्त पिण्याचा, कारण ज्याच्या त्याच्या शरीरावरती असं काही जरुरी नाही की प्रत्येक जण 4 लिटर पाणी पिईल किंवा प्रत्येक जणच 3 लिटर पाणी पिईल। आता आपण किती पितो मोजून मापून तर काय आपण आजपर्यंत पाणी घेतलेलं नाही, तर तुम्ही घेत असाल त्यापेक्षा वाढवून घ्या हे म्हणेल मी। आणि जे काय असेल कमेंटद्वारे मला सांगा, किंवा काही तुमच्याकडं तुम्ही कोणी एखाद्या मैत्रिणीनं वजन कमी केलं असेल, तुमच्याकडं काही टिप्स वगैरे असतील, मला असं वजन कर कमी ताई, किंवा हे खा ते खा, तर तेही मला जाणून घ्यायला तुमच्याकडनं नक्कीच आवडेल। तसं काय असेल तर तुम्ही मला तेही सांगा, मी नक्की तुमचंही करेन, तुमचं बी काय असेल तर मी ते ॲड करण्याचा प्रयत्न करेन। काय माहिती तुमच्याकडे जे असेल त्यांना मला फायदा झाला तर ते काय असेल तर नक्की कळवा, आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करा। आणि इथून मागंही सुरुवातीपासून पाहू शकता तुम्ही, माझा पहिला व्हिडिओ मी ज्या दिवशी सुरुवात केली त्या दिवशीपासून तुम्हाला व्हिडिओ टाकायला सुरुवात केला आहे। माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघा आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघा, तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल, आणि माझ्या स्किनवरती म्हणाल तर खूप म्हणजे काय खूपच मलाच फरक जाणवत आहे। तर चला, इथून मागचे नसतील पाहिले तर नक्की पहा, आणि ही जी एक्सरसाइज आहे शरीरावरती खूप इफेक्टिव्ह आहेत। प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन सांगण्याचा, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे जे मला जमेल ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे। तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि माझ्यासोबत वजन कमी करायला नक्की सुरुवात करा। श्री स्वामी समर्थ।